हे मंडळ आहे ते अल्का टॉकीज चौकात दाखल झालं आहे आणि त्यानंतर या सगळ्या मिरवणुकीचं आहे ती सांगता होताना आपल्याला पाहायला म्हणजे समोर बघितलं तर जे म्हणजे 30 ते 35 तास सगळे पोलीस बांधव आहेत ते पोलीस बांधव सगळ्या सेवा करण्यासाठी सगळ्या पुणेकरांच्या सुरक्षेसाठी तैनात होते। मात्र आता तेच पोलीस बांधव शेवटच्या गणपतीच्या मिरवणुकीत नाचताना दिसतायत, आनंद व्यक्त करताना दिसतायत। सगळीकडे असू देत पुण्यातल्या अल्का टॉकीज चौकात हाच माहोल बघायला मिळत आहेत आणि अनेक जण अत्यंत भावनिक रित्या हा सगळ्या शेवटच्या बाप्पाला निरोप देताना दिसतायत। सगळेजण आपले बाप्पा टिपतायत, अनेक जण पोलीस टिपतायत, सगळ्यांच्या भावना अशा उफाळून आल्याचं दिसून येत आहे। बाप्पा चालले आहेत, निरोप घ्यावा माझा हा असं म्हणत सगळे बाप्पांच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि अर्थातच हे मंगलमय वातावरण 10 दिवसाचं पुण्यात होतं ते कुठेतरी संपलंय असं सगळ्यांच्या मनात दिसून येत आहे आणि आनंद आहे। काही प्रमाणात बाप्पा चालला म्हणून दुःख आहे, मात्र पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ सगळेजण बाप्पाला घालताना दिसत आहेत आणि हा जो माहोल आहे हा माहोल मला देखील इतका थक्क करणार आहे की सगळेजण हा माहोल बघून एकदा तरी थक्क होतील। सगळ्यांनी सुरक्षा पुरवली, महापालिकेचे कर्मचारी असू देत किंवा पुणे पोलीस असू देत, सगळ्यांनी सुरक्षा पुरवली, सगळ्यांनी कामं केली आणि सगळ्या गोष्टींमुळं हे सगळा गणेशोत्सव होता 10 दिवस होते, सगळे छान गेले आणि अर्थातच ही मिरवणूक संपली असं जरी नाही म्हटलं तरी त्या मिरवणुकीच्या सांगतेला आता कुठेतरी सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। माझा मागचा माहोल माझ्या शब्दांपेक्षा जास्त बोलका आहे आणि हे सगळा माहोल पुणेकरांनी काल 2:30 पासून अनुभवला। सगळेजण या मिरवणुकीत सहभागी झाले होते, काही प्रमाणात मिरवणूक रेंगाळली, लांबली, पोलिसांचं नियोजन काही प्रमाणात फसल्याचं आपण बोललं गेलं। मात्र 2005 नंतर 30